मध्ये एक क्षमता आणि ताकद आहे. आपण पाहतोय जयकांत मात्र असंघ मधून हा बिलॉंग करते हा खेळाडू. चला घाई करा, विनंती करतोय तुम्हाला. विकेट केला चेंडू. हा झेल मात्र महत्वपूर्ण असेल. पाहायचा आहे सागर झेलच्या खाली, मात्र कुठलीच चुकी करत नाही आणि मोठा मोहरा मात्र जयकांतच्या खेळीला पूर्णविराम मिळाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं संतोष मामा या नावाने जास्तीत जास्त त्यांना सन्मान मिळाला, कारण की 40+ मध्ये ते खेळतात. कारण की नरेश सर आम्हाला वारंवार सांगत असतात, नरेश सरांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच, कारण की ते कोपर गावाचे आहेत आणि मी सुद्धा एक कशीत गावाचा, मात्र एकच गावाचे. त्यांच्या शब्द आम्ही त्यांचा मान राखतो आणि त्यांचे शब्द आमच्यापर्यंत पोहोचतात. खरोखरच खूप त्यांना अनुभव आहे आणि त्यांचाच अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मी त्यांचं सुद्धा एक मनापासून आभार व्यक्त करतोय नरेश सरांचं. तर 2 चेंडूंचा खेळ होतोय, तर 2 चेंडूंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 1 या धावसंख्येवर. सूर्यकाशी गोलंदाजाचा विचार केला तर मात्र गोलंदाज आपण विशाल याला पाहतोय. पाहायचा आहे नाण्याकरता पंचांची अपील करतोय आणि पंच दीपेश कुडू आम्हाला हात दोषीदात आणि गडी बाद. राकेशच्या बॅटला पूर्णविराम मिळाला आणि तंबूचा रस्ता धाडला गेला. तो गोलंदाज विशाल सूर्यकाशी गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंचा खेळ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त 1 या धावसंख्येवर. हॅट्रिक साध्य पूर्ण करेल का? कारण कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिले गेले 3 षटकार आपण पाहिले गेले, 3 चौकार 3 षटकार आपण पाहिलेत. हॅट्रिक मात्र अजूनपर्यंत कोणी साध्य केली नाही. तर पाहायचंय विशाल ती कामगिरी निभावते का आपल्याला पाहायचं आहे. तर यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत, प्रियल वॉरियर्स वर्सेस सायनिधी 11. चला दोन्ही संघाचे प्रतिनिधी कर्णधार आमच्यापर्यंत येऊ द्या लगेच. प्रियल वॉरियर्स आणि सायनिधी 11. प्रियल वॉरियर्स संघ एक कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि सायनिधी 11 दीपक घरत्यांचा संघ आहे. नक्कीच जर नवीन फलंदाज आपण पाहायला गेला तर पिंकेश आपण पाहतोय. आणि मात्र पाहायचं हॅट्रिक. कालपासून जर आपण पाहिलं गेलं हॅट्रिक साध्य झाले नाही आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं हॅट्रिक साध्य करतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हॅट्रिक साध्य झाली ती मात्र विशाल गोलंदाज. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर मी माननीय आमचे बलिरामजी घरत